वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा संवाद मेळावा संपन्न। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत। आता जाणून घेऊया सविस्तर माहिती। दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला। या संवाद बैठकीमध्ये माढा लोकसभेचे अनाधिकृत उमेदवार रमेश बारसकर साहेब व राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे तसेच महिला आघाडी राज्य उपाध्यक्ष क्रांतिताई सावंत व तसेच माढा लोकसभेचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण सर, युवा आघाडीचे जिल्हा प्रभारी घाटे साहेब आणि महासचिव विशाल नवगिरे, सातारा जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष अमित घोरपडे तसेच माढा तालुका अध्यक्ष एम.डी. साबळे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते। दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आप पक्ष घेऊन समोर गेला, पंजाबमध्ये आप पक्ष घेऊन समोर गेला, त्यावेळेला हे काँग्रेसवाले सांगत होते की आप केजरीवाल ही भाजपची बी टीम आहे। पंजाबमध्ये तशाच प्रकारचा प्रचार केला जात होता, आप भाजप हे भाजपची बी टीम आहे। केजरीवाल तसे परिस्थिती निवडणूक लढवली आणि दिल्लीचा मुख्यमंत्री केला, पंजाबचा मुख्यमंत्री केला आणि केजरीवालला बी टीम बनवणारी सगळी दिल्लीमध्ये एकत्र आली इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि त्यांची स्पर्धा लागली की अरविंद केजरीवाल किती साफ सुथरा आहे, अरविंद केजरीवालचं काम कसं एक नंबर आहे, अशा प्रकारची सांगण्याची स्पर्धा इंडिया आघाडीच्या माध्यमातून दिल्लीमध्ये झाली। तुम्ही आम्ही पाहिले असाल। मला एवढं त्याच्या माध्यमातून सांगायचं आहे, आपला बी टीम बनवणारी स्पर्धा करायला लागली की अरविंद केजरीवाल कशा प्रकारे एक नंबर आहे या महाराष्ट्रामध्ये आपण दाखवून दिलं पाहिजे। जो माणूस आंबेडकर साहेबांना बी टीम म्हणतो, वंचित आघाडीला बी टीम म्हणतो, त्यांना दाखवून दिलं पाहिजे की आंबेडकर साहेबाशिवाय या महाराष्ट्राला पर्याय नाही। अशा प्रकारचं काम महाराष्ट्र लोकसभेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही करून दाखवलं पाहिजे। तर आणि तरच त्या प्रस्तावित लोकांना या वंचितांची किंमत कळत। एवढंच आजच्या या सभेच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आज भाजप सरकार 10 वर्ष झालं सत्तेमध्ये आहे। भाजपच्या विरोधात बोलण्याची ताकद कुठल्या काँग्रेसमध्ये नाही, कुठल्याही विरोधी पक्षामध्ये नाही। भाजपच्या विरोधात या राज्यामध्ये या देशामध्ये ठामपणे कोण बोलतोय तर आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब भाजपचं नाव घेऊन, नरेंद्र मोदींचं नाव घेऊन, अमित शहाचं नाव घेऊन प्रखर असं भाषण करणारा या राज्याचा या देशाचा कोण नेता आहे तर आपल्याला तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे। प्रकाश आंबेडकर साहेब साफ करून त्यांच्यावर टीका करू शकता। तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे भाजपवर टीका करणाऱ्या सगळ्याला ईडी लावलेली आहे। जो ईडीला भेटतोय त्याला हात टाकलेला आहे आणि जो ईडीला भेटतोय त्याला भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे। पण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा एकमेव नेता आहे की त्या ठिकाणी त्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याला ईडी पीडी काहीतरी करू शकत नाही, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलाही त्यांच्यावर दाग या ठिकाणी लागलेला आहे। त्यामुळे त्यांचं नेतृत्व आम्हाला पटलं, त्यांचा विचार आम्हाला पटला, म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आम्हाला सांगायचं त्या तमाम महाराष्ट्रातल्या प्रस्तावित लोकांना आम्हाला सांगायचं की आम्हाला हिंदुत्वाचं काम करतात की आता तुम्ही कसं निवडून येणार, तुम्ही कुणाची मतं कापणार, पण आम्हाला त्यांना सांगायचं आम्ही कुणाची मतं कापण्यासाठी या ठिकाणी निवडणूक लढवत नाही, तर स्वतः निवडून येण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतो। मला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगायचं, अतिशय चांगल्या पद्धतीने वातावरण या ठिकाणी मला लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे। 2-3 दिवस झाला फिरत असताना या महाराष्ट्रामध्ये गेल्या 7 महिन्यामध्ये मनोज नागे पाटलाच्या माध्यमातून एक राजमुक्ती गेली आणि मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका समोर आल्यानंतर आम्ही सगळे बाबासाहेब आंबेडकर साहेबांकडे गेलो
कोण पीएसआय हो लागलेला आहे, कोण पीआय हो लागलेला आहे, कोण डीवायएसपी हो लागलेला आहे, कोण एसपी हो लागलेला आहे. वेगवेगळ्या सरकारी कामामध्ये या ठिकाणी ओबीसी समाजाचा सहभाग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. जर मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर पुन्हा एकदा आम्हाला गुलामी केल्याशिवाय आमचा समाज या ठिकाणी गुलामी करत. म्हणून साहेब आता ओबीसीचं आरक्षण वाचवण्याची जबाबदारी तुमची आहे आणि तुम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही साहेबाला विनंती केली, साहेबांना आमची विनंती मान्य केली. माड्याला आपला साहेबांनी मेळावा दिला आणि त्या माड्याच्या मेळाव्यामध्ये साहेबांना सांगितलं ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं असेल आणि मराठ्याचं ताट वेगळं असेल, म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार पाहिजे. अशा प्रकारची भूमिका घेणारा राष्ट्रीय अध्यक्ष या महाराष्ट्रामध्ये केवळ आणि एकच फक्त प्रकाश आंबेडकर साहेब होते. म्हणून सगळ्यांना या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी साफ राहायला या ठिकाणी जातीय समीकरणाचा प्रश्न होत असताना आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला लोकसभा मतदारसंघामध्ये 2 राखीव एसटीसाठी मतदारसंघ आहेत, एक बंडर आणि दुसरा माळशिरस. राखीव मतदारसंघ आहे याचा अर्थ असा आहे की एसटीची लोकसंख्या जादा आहे. जवळजवळ 17 ते 18% लोकसंख्या एसटी समाजाची या मतदारसंघामध्ये आहे. म्हणजे जवळजवळ 3.5 लाख मतदार हा एसटी समाजाचा आहे. मी ज्या समाजातून नाही समाजातून पुढे येतो त्या समाजाचा 2.5 लाख मतदार आहे. 3.5 आणि 4 लाख झालं. मायक्रो ओबीसी 2.5 लाख मतदार आहे. 8.5 लाख झालं. माझा मुस्लिम समाज 3 लाख आहे. 10 लाख मतदार झालं. आणि एनटी जो धनगर समाज आहे तो 4 ते 4.5 लाख मतदार आहे. म्हणजे जवळजवळच्या 75% मतदार हा आरक्षणवादी मतदार आहे. कुठल्या प्रकारचं आरक्षण देते, कोण एसटी मतदार आरक्षण देते, कोण ओबीसी मतदार आरक्षण देते, कोण एनटी मतदार आरक्षण देते. आरक्षणवादी मतदार हा 75% मतदार आहे. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं आरक्षणवादी मतदार आरक्षणवादी उमेदवाराला मतदान करत. अशा प्रकारची भूमिका मतदारसंघामध्ये या ठिकाणी चालली गेली आहे. ओबीसी समाज तयार आहे, फक्त आपण त्यांना या ठिकाणी ताकद देण्याची जाणीव करून देणे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सोलापूर प्रतिनिधी धनंजय काळे. अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.